नर्मदे हर. सकाळी 6:30 वाजता भरला या गावावरून निघालो. रस्त्यात दोन्ही बाजूनी शेत्या फुललंय. सूर्य भगवंतांची प्रतीक्षा आहे आणि धुकं पण अतिशय सौंदर्यात भर पाडतंय. मधीच मंदिर आहे त्यामुळे अजूनच सौंदर्य खोलून येतंय. आणि असा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी बांबूचे झाड आहे आणि बांबूच्या पलीकडे दोन्ही बाजूला शेते. वातावरण अतिशय आल्हाददायक झालंय. चालायला काही अडचण नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 7:30 वाजले आणि नर्मदे हर अतिशय सुंदर दृश्य झालंय. सूर्य भगवंतांचे दर्शन झाले. मनमोहक. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बाबाजी आणि मैयाजी आले ते रस्त्यात थांबले आणि आपल्याला दक्षिणा दिली. नर्मदे हर. कोण कुठून येऊन थांबल, काय मदत करील, मैयाची लीला आहे सगळी. नर्मदे हर. नर्मदे हर. पगडाले येथे आलोय आपण. हे बाबाजींनी सर्वांना चहा आणि बिस्किट प्रसादी हे असा बालभोग दिलाय. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आहे देवी अहिल्यानगरचे बाबा. नर्मदे या बाबाजींनी सर्वांना चहा प्रसादी आणि सोबतीला नाही बाबा चहा नको. अरे आणि या बाबाजींनी फराळीसाठी पण काहीतरी दिलंय का रस्त्यात काहीतरी खावं. नर्मदे हर. नर्मदे हर. ये चितगाव है ना बाबा? चितगाव. ये चितगाव में बाबाजी ने बाल भोग के लिए आवाज दिया है. अभी परिक्रमा से रुक रहे हैं यहाँ पे. बाबाजी नाम क्या आपका? ईश्वर लोवंशी. हाँ? ईश्वर लोवंशी. ईश्वर लोवंशी जी बाबा है. इनका ये छोटा सा इधर होटल है. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चितगाव येथे बाल भोग घेतोय आपण. जिलेबी आणि पोहे. अतिशय स्वादिष्ट असे पोहे भाऊ. वाव. नर्मदे हर. नर्मदे हर. कलकनपूर पदयात्रा चालली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. जय माता दी. कलकनपूर जा रे. नर्मदे हर बाबा. बाबाजीने बालभोग करण्यासाठी. जय श्रीराम. नर्मदे हर. नर्मदे हर. हा झेंडा मैयाला चढवले जाणार. नर्मदे हर. जय माता दी. नर्मदे हर. टिंबरणीच्या अलीकडे 5 किलोमीटर नकुल फॅमिली धाबा शुद्ध शाकाहारी येथे आलो होतो. येथे परिक्रमावासींसाठी भोजनाची व्यवस्था केली जाते. हे बाबाजी है. बाबाजी आपका नाम बताइए ना. नकुल यादव. ये नकुल जी है. नकुल यादव. ये इनके होटल में परिक्रमावासियों के लिए भोजन की व्यवस्था होती है. और आणि काल पण आपण धाब्यावर जेवलो होतो. आणि आजचं जितेंद्र धाबा. अच्छा ये उनका ही है. अरे यार. नर्मदे हर. आता आपण दुपारी जिथं जेवण केलं होतं जितेंद्र धाबा त्यांचा धाबा आहे. नकुल फॅमिली धाबा. आणि त्यांचा नंबर आहे रे हे. हा 3 नंबरचं हॉटेल आहे. आणि इथे पण परिक्रमावासींसाठी भोजनची व्यवस्था आहे. आजचं पण जेवण हॉटेललाच होते. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. टिमरणी शहरात पोहोचलोय. त्या शहरातून प्रवास चालू आहे. भरपूर मोठा तालुका आहे. नर्मदे हर.
नर्मदे यार 2 दिवसापासून पाय दुखायला लागलाय, फोड यायला लागले इथे. ते एक आलंय, चालायला अडचण देते, त्यामुळे व्हिडिओ काढायवर लक्ष नाही. आणि आता रस्त्याच्या कडेला बसलोय आराम करण्यासाठी. दोन्ही पायाला फोड आले. त्यामुळे थोडे व्हिडिओ कमी निघत असले तरी चालणं चालूच आहे. जुना त्रास पण परत वर आलाय. थोडं सुजल्यासारखं वाटतंय. काल ज्या आश्रमात थांबलो होतो आपण, त्या आश्रमात फार सुंदर सोय होती. गरम पाण्याने शेकवल्यामुळे थोडं रिलीफ आहे आज. काल बराच त्रास झाला आणि अंतर जास्ती चालतंय, 40 किलोमीटर होऊन राहिलं. कारण ओढ लागली ओंकारेश्वराची आणि आपले साथीदार येत आहे पाठीमागून. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. निसर्गाची उधळण. मोहरीचं पीक आलंय, इतकं भारी वाटतंय डोळ्यांना. एक बाजूने डांबरी रस्ता, गाड्यांची कलकल, त्या बाजूने रेल्वे रूळ, रेल्वेची याचा शांतता नाही. नर्मदे हर, नर्मदे हर. हे बाबाजी रस्त्यात भेटले, काहीतरी घ्या, चहावाला गायब आहे. आणि पेरू घ्या, बाबांना पेरू बांधून देऊ राहिले खाण्यासाठी. नर्मदे हर, नर्मदे हर. जागजागी थांबावं लागतंय. पण चाललो होतो, त्या बाबाजीने जोरात आवाज दिला आणि आपले सोबतचे परिक्रमावासी इथे थांबलेले. नर्मदे हर. परिक्रमावासी चहा पिताना. नर्मदे हर. बाबाजी रस्त्यात सर्वांना पुढे देत आहे बिस्किटचे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण आलोय हरदा गावाच्या जवळ आणि इथे पूल लागलाय आपल्याला एक. हा जातो इकडे नेमावर, सरळ जातोय नर्मदापुरम. तिकडून आलोय आपण आणि उजव्या हाताला जातोय बैतूल. असं वरती जाण्यासाठी रस्ता आहे गोल बनवलेला. नर्मदे हर, नर्मदे हर. इकडं चहा पिण्यासाठी परत एकदा बोलवलंय. नर्मदे हर, नर्मदे हर. हे उडा गाव आहे. इथं सगळ्यांना परत एकदा प्रसादीसाठी थांबवलंय आणि बालभोगसाठी नमकीन आणि गोड दिले काहीतरी. नर्मदे हर बाबा, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण कालपासून या बाबा फोन करताय आपल्याला का आता काय क्या है, क्या लोकेशन है. और आज भी हमें चौराहे तक लेने को आए और वो जो हमारे साथ बाबा है उनका बैग भी लेके आए. बाबा जा रहे पीछे से, अभी वापस उनको लेने को जाएंगे. इतना सेवा भाव देख के तो दिल भर आता है. नर्मदे हर. हा, नर्मदे हर. आता बाबांना घ्यायला चालले, आता इथं परत चहा पाण्याला थांबले. नर्मदे हर, नर्मदे हर. आज सायंकाळचं सूर्य भगवंतांचं दर्शन शहरात झालंय, हरदा शहर. इथे आपल्याला ते बाबाजी घेऊन आले इकडे. आता माहित नाही नेमकं कुठे गृहस्थ सेवा असावी. बघू आता पुढे जाऊन. बाकीचे परिक्रमावासी तर चालले पुढे. नर्मदे हर, हर. बाबाजींनी स्वागत केलं आणि इथे अशी व्यवस्था आहे सगळी. नर्मदे हर, नर्मदे हर. जेवण तयार झाले. मैयांनी सगळी तयारी घरून करून आणली. मैया घरून घरचे बना केलं आहे. अच्छा, आणि आज घरचं जेवण भेटणार. मैया
पात्र है ना हमारे. हा. मग यांनी असं सांगितलं की ताट कुठं धुणार आणि काय, तर पत्रावळे वाढले आणि ते बाबाजी गेले. इतकी तकतक केली आणि सगळ्यांचं तेव्हा त्यांची तकतक बघा. इतकं आवर्जून काम चालू आहे बघा, एकदम तत्परतेने काम चालू आहे. यांनी स्वतः घरून बनवून आणलंय स्वयंपाक. सगळे बसताय जेवणासाठी. नर्मदे हर. ओम सीताराम. नर्मदे हर. टाकी संपली होती, बाबाजीने लगेच गॅस टाकी लावली आहे. सकाळी गरम पाण्याने आंघोळ होणार. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. अतिशय सुंदर अशी व्यवस्था आहे इथे. या मैयाजी इथं आश्रम म्हणजे नर्मदे हर आश्रम म्हणजे हा गृहस्थ आश्रम आहे. मैयांचं तिकडे घर आहे आणि इथे परिक्रमावासींना राहण्यासाठी व्यवस्था केली. या बाबाजीने सगळ्यांची अतिशय आपुलकीने सगळ्यांना आग्रहाने वाढलं. बाबाजींना विशेष आग्रह करावा लागतो, कारण बाबाजी लाजता जास्ती. शर्मते बहुत है भैया. हा. शर्मते आज. आणि मैयांचं घर मेन रोडवर आहे, जिथून सगळे परिक्रमावासी जातात. सकाळीच बालभोग आणि दुपारी भोजन प्रसादीची व्यवस्था ते करतात आणि अतिशय आपुलकीने करतात. आणि इथे सुद्धा सोसायटी आहे, पण सगळी व्यवस्था केली आहे. इकडे बाथरूम आहे आणि आज गरम पाण्याने आंघोळी करायला भेटणार सकाळीच बी. टाकी संपली होती, बाबाजींनी लगेच टाकी प्रोव्हाइड करून दिली. नर्मदे हर. नर्मदे हर. एवढं सगळं झाल्यानंतर सगळ्यांना दक्षिणा देऊन विदाई देण्यात येणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बाबाजी आले, परत सगळ्यांना दक्षिणा दिली. नर्मदे हर. नर्मदे हर. आज मैयाने लयच लाड केले सगळ्यांचे.